शिवरात्रीचा तर उपवास, मौन, मानसिक शंकराचं पूजन, ध्यान, मला तर खूप फायदा झाला, खूप फायदा. मी 1000 वर्ष वेगळ्याने तपश्चर्या केली तर कदाचित इतका फायदा झाला नसता जितका शिवरात्रीचा एकांत, मौन, प्रीतिपूर्वक ध्यान धारणेत मला लाभ झाला. त्यानंतरच मी साधूपणाच्या मार्गावर झेप घेतली. नाहीतर मग घर सोडून जायचं, काय होईल काय होईल. थोडा चालायचो, पुन्हा मागे वळायचं मन. कधी निघून जायचो, पुन्हा घरचे पकडून आणायचे. शिवरात्रीच्या एका जागरणाने असा शंकराचा प्रसाद मिळाला की आहे. आला बम बम बम. शिव म्हणजे कल्याण, मंगल. म्हणतात की सर्व देव आशीर्वाद देतात, मिळतोही. परंतु या सर्व देवतांमध्ये 3 तर मुख्य देव आहेत ना, आहेत. त्या तिघांपैकी कोण लगेच राजी होतो आणि वरदान देतो, मग काहीही हो? असा कोणता देव आहे? असा कोणता देव आहे? नारदजी म्हणाले, तो देव तर बंधो भगवान नारायण तर जरा थोडं थोडं स्वार्थ भावाने मागचा पुढचा विचार करून वरदान देतील. परंतु ब्रह्मदेव व शंकर प्रसन्न केलं, घेऊन जा, मग भले काहीही हो. शाकुनीच्या मुलाने नारदांना विचारलं, सर्व देवांमध्ये सर्वांत लवकर कोण प्रसन्न होऊ शकतो? म्हणाले, ते तर भोलेनाथ आहेत. शाकुनी पुत्र वृक्कासूर भोलेनाथाला प्रसन्न करून घेतो. देव, मानव, दानव, असुर सर्वच मनुष्याच्या भिन्न भिन्न स्वभावांचीच नावं आहेत. पण त्या भयंकर वृत्तींना आसुरी, राक्षसी, दैत्य इत्यादी नावं दिलेली आहेत. अन्यथा रावणही पुलस्त्य कुळाच्या ऋषींच्या परंपरेतील होता, परंतु राक्षसांमध्ये गणना होते. हिरण्यकश्यपूला दैत्य मानलं जातं. प्रल्हाद इतके महान भक्त होऊन गेले. विरोचन पुत्र बली झाला. त्यांच्याच कुळातील राजा बली. आजही कोणी चांगलं दान पुण्य केलं, त्याग केला तर बलीची उपमा देतात. याने मोठं बलिदान केलं. जिथे तुम्ही मुख्य धारेशी संलग्न होतात ना, गंगा गंगोत्रीतून निघाली, धावत राहते, खळखळत राहते आणि सर्वांना थंडावा देत असते आणि महासागरापर्यंत पोहोचते. असंच जीवात्म्याची परमात्म्याशी धारा जुडलेली राहो, त्या शिवाशी धारा जुडलेली राहो. शंकर गंगेला मस्तकावर ठेवतात, ज्ञानगंगा, आणि चंद्रालाही जटांवर ठेवतात. तर प्रकाश, ज्ञान कोणाचंही असो, शिरोधार्य केलं जातं. आणि गंगा शीतल आहे. शिवाचा आध्यात्मिक अर्थ समजला तर कळेल की अरे, शिव तर आपल्यापासून 1 मिनिटही दूर होऊ शकत नाही. जर शंकर दूर झाले तर अशिव होईल, अमंगल होईल. हे शरीर तर विषाची वेल आहे, अमंगल आहे, परंतु शिव चैतन्य आहेत म्हणून मंगलमय वाटते ना, प्रिय वाटते ना. बापू वाटतात, भाऊ वाटतात, मुलगा वाटतात, मधुर वाटतात ना. हे सर्व शिवदर्शनच आहे ना. शिव मंदिरात जाल ना तर सर्वप्रथम नंदीचंच दर्शन होईल. प्रथम नंदीलाच नमस्कार करावा लागतो. नंदी काय आहे? नंदी बैलाचं रूप दिसतं, परंतु हे धर्माचे 4 पद चरण आहेत: सत्य, यज्ञ, तप आणि दान. नंदीला पाहाल तर नंदीची नजर कुठे आहे? शिवावर. तर हे शरीर नंदी आहे आणि आत्मा शिव आहे. शरीरधारीची नजर अंतरात्म्यावर असली पाहिजे.
कधी वळून इकडे तिकडे पाहताना नंदीला पाहिलत का कुठं? कुठल्या मंदिरात पाहिलात का? शिवाला सोडून इकडे तिकडे नंदी पाहत आहे. असंच या शरीररूपी नंदीने आत्मशिवाकडे नजर ठेवावी. मग थोडं पुढे गेल्यावर कासव दिसतं. तर ते काय आहे? त्याचीही चाल भगवंताकडे आहे. पण जेव्हा कुठेही इकडचं तिकडचं भय येतं तेव्हा कासव आपले अवयव आकुंचन करतं. तर हा देह तर नंदी आहे आणि कासव तर मन आहे. हो. जेव्हा शिवाकडे जातो पण जाण्यात काही अडीअडचणी विघ्न येतात, विषय विकार येतात, खेचतात, तेव्हा आपल्या इंद्रियांना खेचून घ्या. चांगलं काम करायचं तर चालू लागा, गडबड झाली तर थांबा. ज्यांना संधिवाताचा त्रास आहे, गॅसचा प्रॉब्लेम आहे, वायूचा त्रास आहे 80 प्रकारचा, त्यांनी शिवरात्रीच्या दिवशी 1.25 वेळा जप करा. ओम बम 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 बम. संधिवातासारखा रोगही ठीक होतो. अशा अनेक लोकांना मी चालता फिरताना पाहिलं की ज्यांना अंथरुणातून उठणं बसणं चालणं ज्यांना अवघड होतं, असे लोकही स्वस्थ मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. बम शिवजींचा बीज मंत्र आहे. आणि ज्यांना वायूसंबंधी त्रास असेल त्यांनी काय करावं? 1 लिटर पाण्यात बेलाची 3 पानं कुस्करून 1 काळे मिरे टाकून पाणी उकळवा आणि पाऊण लिटर होऊ द्या पाणी. 1 लिटरमधून पाऊण लिटर होऊ द्या उकळून, आणि मग ते पिण्यालायक थंड होवो, दिवसा ते प्या. तरीही गॅस संबंधी त्रास कमी होईल. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे आणि निष्काळजीपणा केला तर हात थरथरू लागतात, त्यावर काही उपचार नाही, खूप त्रास होतो.